ही बातमी आपण बघूयात। मात्र तत्पूर्वी सुनेत्रा पवार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काटेवाडीच्या मतदार केंद्रावरती सध्या आलेले आहेत। त्यांच्यासोबत पार्थ पवार सुद्धा आहेत। राष्ट्रवादीचे अनेक नेते सुद्धा सुनेत्रा पवारांसोबत मतदानासाठी तिकडे आल्याचं आपल्याला दिसतंय। अनेक कार्यकर्त्यांचा गोतावळा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी अविनाश पर्वत सध्या आपल्यासोबत आहे। अविनाश, हो, नुकताच सुनेत्रा पवार आहेत ते त्यांच्यासोबत पार्थ पवार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काटेवाडीच्या शाळेमध्ये पोहोचले आहेत। ते आपला हक्क बजावणार आहे। आपल्याला माहिती आहे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते या निवडणुकांकडे लागलेलं आहे आणि आत्ताच नुकत्याच जे आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार असतील हे जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काटेवाडी या शाळेमध्ये पोहोचलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि बाहेर आल्यानंतर जे आहेत ते पत्रकारांशी देखील पार्थ पवार असेल किंवा सुनेत्रा पवार असेल हे बोलणार आहेत। नेमकं आता त्यानंतर अजून नागरिक कशा प्रकारे काटेवाडीचे असतील किंवा बारामतीकर कशा प्रकारे मतदानाला रिस्पॉन्स देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल। परंतु आता जे आहेत सुनेत्रा पवार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे। अविनाश, यानंतर नेमका काय कार्यक्रम असणार आहे आणि एकंदरीतच मतदानाबाहेर सध्या काय परिस्थिती आहे? मतदानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलिसांचं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये सुनेत्रा पवार असतील पार्थ पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते या काटेवाडीच्या शाळेमध्ये पोहोचलेले आहेत। परंतु आता जे आहे मतदानानंतर जे आहे पार्थ पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील हे पत्रकारांशी नेमकं काय बोलणार आहे पाहावं लागणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे अजित पवार यांना मानणारा वर्ग आहे आणि आपल्याला माहिती आहे काटेवाडी इथूनच अजित पवार हे प्रत्येक वेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेले तरी आपल्या भाषणामध्ये काटेवाडीचा उल्लेख करत होते आणि याच मतदारसंघातून अजित पवार जे आहे मोठ्या विक्रमी मतांनी निवडून येत होते आणि आता त्याच जागेवर जे आहे सुनेत्रा पवार जे आहे ते आपलं मतदान करण्यासाठी जे आहे ते काटेवाडीमध्ये पोहोचलेले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जय पवार देखील आता या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जय पवार असेल, पार्थ पवार असेल किंवा सुनेत्रा पवार असेल या तिघही आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे आहे ते काटेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पोहोचले आहेत। नक्कीच अविनाश, एकंदरीतच सुनेत्रा पवार आता मतदानाचा हक्क आपला बजावतायत आणि एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या अनेकांसाठी आजचा हा दिवस अतिशय भावनिक हा दिवस आहे। कारण आतापर्यंत अजित पवारांनाच मतदान करत बारामतीची जनता आलेली होती। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। सुनेत्रा पवार आज मतदान करतायत। तत्पूर्वी सुनेत्रा पवारांनी मतदानाला येण्यापूर्वी अजितदादांच्या स्मृतीचं सुद्धा दर्शन घेतलं। बारामतीच्या जागेसाठी होणारी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुद्धा केले होते। मात्र काँग्रेसने ही जागा लढवण्याचा निर्धार केला होता। मात्र कालानंतरच काँग्रेसने सुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली आणि सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला। आज बारामतीची निवडणूक जरी होत नसली तरी बारामतीमध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे। सुनेत्रा पवारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आता त्या थोड्या वेळातच पत्रकारांशी सुद्धा संवाद साधतील। त्याच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा उपस्थित आहेत। एकूण 23 उमेदवार सुनेत्रा पवारांसह या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। पार्थ पवार आता मतदानाचा हक्क आपला बजावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पार्थ पवारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी अविनाश पर्वत यांच्याकडे। अविनाश, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आणि जय पवारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय माहिती? हो, नक्कीच आता बाहेर आलेले आहेत आपला मतदानाचा हक्क बजावून आता पत्रकारांशी बातचीत करतील। आपण पाहूया नेमकं सुनेत्रा पवार असेल पार्थ पवार असेल नेमकं काय बोलतात।
त्यामुळे एकंदरीतच बारामती पोटनिवडणुकीसाठी आता मतदान प्रक्रिया पार पडते. सुनेत्रा पवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध होत जरी नसली तरी सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादीचंच पारडं जड आहे. तर राहुरीसाठी सुद्धा आज मतदान प्रक्रिया पार पडते. सुनेत्रा पवार आता अगदी थोड्याच वेळात पत्रकारांशी संवाद साधतील. काही वेळापूर्वी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा बारामतीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. आणि आता यानंतर मतदान केल्यानंतर सुनेत्रा पवार सुद्धा बोलतात. बारामतीची जनता कुटुंबियाच्या मागे आहे. विश्वास, आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहे. आणि बारामतीची जनता दादांचं आज हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजण आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. बारामतीकरांना काय खरं सांगायचं तर ही संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात होत असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत. दादांच्या पश्चात पहिली निवडणूक होते. साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. एका अर्थाने बारामतीकरांसाठी एक भावनिक निवडणूक आहे. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. दादांच्या मातोश्री दिसलेल्या नाहीत. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेली आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करायची सवय नाही. पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं है आणि ते मतदानासाठी बाहर पड़े। सुनेत्रा जी, हिंदी में बता दीजिए, आप बहुत भावुक हुई है, पहली बार अजीत दादा के बिना चुनाव हो रहा है बारामती में, क्या कहेंगे? माइक खाली ना, मटा बारामती की जनता खाली पिछले 60 सालों से हम पवार कुटुंब के साथ रही है, सपोर्ट किया है और ये जो इलेक्शन है वो दादा के बिना हो रहा है, इसलिए सब ये इलेक्शन बारामती के लोगों ने अपने हाथ में लिया है। वो अपना वोट दादा के लिए एक श्रद्धांजलि के रूप में देना चाहती है और उसके लिए सब गांव में भी सब लोग अपनी अपनी तरफ से बाहर आ रहे हैं। बाहर गांव के लोग भी खास करके ये इलेक्शन के लिए आए हैं। क्या रिकॉर्ड ब्रेक वोट लेके सामने आते थे, क्या आपको लगता है इस बार ये रिकॉर्ड ब्रेक होगा? वैसे तो बारामती के लोगों ने हाथ में ये इलेक्शन लिया है, मैंने बोला है, लेकिन बारामती के लोगों को पता है कि दादा ने इतने साल उनके लिए जो किया है उनको वापस देने का एक ही आज का उनका दिन है और इसके लिए अपना वोट, ये कीमती वोट उनके लिए वो डालना चाहते हैं और इसके लिए बाहर आए हैं। अजीत पवार यहाँ से रिकॉर्ड ब्रेक वोट लेके आए थे, आपको लगता है? मतांनीच निवडून यायचे, पण यावेळेस समोर कोणी उमेदवार नाही, असा किरकोळ अपक्ष आहेत, भावनिक
एक किनार आहे लीड रेकॉर्ड ब्रेक होईल सर. बारामतीकरांनी आजपर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत, त्यामुळे बारामतीने ठरवलं तर प्रत्येक गोष्ट ते करू शकतात आणि त्यांनी मनावर घेतलंय. मी आता पहिल्यापासून दादांनाही श्रद्धांजली असेल रेकॉर्ड ब्रेक. वहिनी साहेबांशी काही बोलणं झालंय का? तब्येत खराब आहे, ट्विट आता केलेलं मी होतं. साहेबांची तब्येतीची मी विचारपूस केलेली आहे. त्यांची प्रकृती त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये बारामतीकर मतदानाचा रेकॉर्ड ब्रेक करतील